15-20 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तन होतं आमचं आणि एकाने चहा पाण्याला बोलवलं बुवा. आता चहा पाण्याला बोलवलं, 2-3 गायक, वादक, विणेकरी, 1-2 कार्यकर्ते. आणि तो भाऊ म्हणे, वाडकर महाराज कोणच्या तुमले बोलाव आणि या बाकी ना. म्हटलं आमची जेवणं झाली आहेत. नाही नाही नाही, अजून तुम्ही लगेच जायचे घाई करतात, अगोदर चला. म्हटलं मग आम्ही कितला जणचे? नाही राहू द्या मग, काही ताण नाही. चाल नाही दिंडी. गेलो आम्ही सगळ्याच्या सगळे. या 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 बसा बसा बसा. आता मित्राचीच मुलगी दिलेली होती तिथे, जावई बापू सगळ्यांना बसवायचे. बसलो आम्ही. व्याही बुवा होते. आता मित्राची व्याही म्हणजे आपलाच याई, गाव नाही याई म्हणजे पुरा गाव नाही याई. व्याही बुवांना जय हरी जय हरी जय हरी. मला पाहिलं त्यांनी आणि लगेच म्हणायला लागले सुनबाईला, दाय टाक दे म्हणे. कथा दाय टाक दे, आम्ही कथा येईल. म्हटलं आमचे जेवण वगैरे नाही हो. या गावामध्ये मी असताना म्हणतो तुमले समजलं नाही का तोच ना मन कीर्तनचे. नाही ते सप्तावालासकडे वाटेल राहत. मग आता आम्ही काय आमुषा मागायला यायच्यात काय? सप्तावालासकडे जेवाय या आमचं. मग ती पोरगी सांगायला लागली म्हणे, काका चहा करू का कॉफी बनवू, काय करू? म्हटलं असं कर, चहाच कर. म्हटलं वा रे वा. व्याहीबुवा म्हणजे 70 पार केलेले. आणि पोरगी म्हणाली, पप्पा एक करा म्हणे काका, पप्पा इथे थर्मास विसरून गेलेले आहेत म्हणे, ते गार पाण्याची बाटली त्यांची, तेवढी जाताना घेऊन जा. तसं म्हणजे नाही हो, ती बाटलीनं काय कराय म्हणे. ती पोरगी सांगायची काका तुम्ही घेऊन जायची. म्हटलं हा मी लिहित असू, तू जवाई ना ते दाड दे, नाही तर कीर्तना ठिकाण लिहि. मी बाटली पाहिली. म्हटलं अरे वा, हिच्यामध्ये गार पाणी, गार गार टाका गार राहतं, गरम टाका गरम राहतं. तर याई म्हणे नाही हो बाबा, एक नंबरनी बोगस बाटली, 2000 गाली भटना म्हणे तुमना भाऊ. म्हणतो काय जाय बाटली कसं काय? काय ना काय, गार टाका गार राहीन, गरम टाका गरम राहील. मी एक रोज उसना रस बी टाका आणि चहा बी टाकी. कसा ना चहा बी गरम नाही, ऊस बी थंडा नाही. म्हणतो दोन्ही एकंदर टाकणं पडतंच का? काय जाय होई म्हणता, आमनी वेळ वाईट इथला बिंडोक सोयरा भेट घ्या. एक बाटली मग दोन्ही टाकणं पडतंच का? थंड बिन गरम बी. आम्ही सगळे खुर्च्यांवर बसलेलो. त्या पोरीने तिकडे चहा ठेवलेली, झोक्यामध्ये बाळ होतं छोटंसं. आता झोका इकडून तिकडे चालत होता. आता मी जवळ खुर्ची घेतली. आता माझा नातूच तो, 50ची नोट पहिले त्या पोऱ्यानं आतमध्ये दिली. आणखी याईनी म्हणाल नको, यानं आतवर इच्छू बटेले बुवा. हां पहिलेच दिदीने. आणि मी दोरी माझ्याकडे घेतली. सगळी महाराज मंडळी पाहायचे. आमचे जग माळकरी म्हणाले असं मुख्य मुख्य झोप देशात का म्हणे. तोची नाम नाही मायकरी होणा. मी मनसर म्हणे वाकाड बाबल्या. म्हणतो तो झोपी का नाची रही, वेळ कोणती? त्याला झोपाडांचे तू वाकाड बाबल्या म्हणजे. म्हणे मग बावड्यानं लगेन जमणं माय. नको, त्याने एक चुलता राहील अजून. तुला या गाण्यानं पाहिजे तो आजच पाशी लिहिली बरं. आता त्या पोराला मी झोका द्यायचा. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गो बाई. आता पोरीने चहा बनवली तिकडे. व्याईबाशी अधूनमधून बोलायचो, कपाशी किती झाली, मका किती झाला, काय किती झालं. कारण तो गुन्हा बटीच नाही. हे महाराज कुठले आहेत, ते महाराज कुठले, ऐकायची विचार नेतो. डायरेक्ट जो सुरू काही त्याने मका, मका म्हणजे मका आपला आहे. असा मका आहे ना बाबा, म्हणजे त्या काही उदाडा लिहावा लिहिलेत का कापाले, त्या गायकशी लगेच तोंड फिरावं इकडला सांगायला लागणार. आपला कापूस म्हणजे कापूस आहे. म्हणजे कापूस कुणणार अधिक राहणार का, ते इनादार नाराजी मन संगे बोला तुम्ही काय बोला. आता तशात त्या पोरीने तिकडनं चहाचा ट्रे भरून आणला. आता मला एक सांगा, सगळ्या स्त्रिया पुरुषांनी, व्याही वा 72-75 वर्षाचे, जावाई बापू आमच्या जवळच बोलायला बसलेले, एक शब्द बोलू दे आणि जवाईले तोच चर 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 चर. आणि एक बी विषय ठिकाणवर नाही.
आमनी एर घेतली कोलचे आमले तडे उडी मारांचे का तुम्ही यार काय कितल्या शेंगा पिकेलो तिने आमले बांधी तरी ते थोड्या थोड्या तिने बोंब पड राहिले आणि मी घडी घडी विचारू त्या पोतडीच मग काय मला समजेच ना मग भुईमुंग्याच्या काय तो लगेच विषय पिराई दे कपाशी ना भाव पडी घ्या मरी जाऊ दे त्या पिची काय वेगळ्या बाजूने बुद्धी चालवणारे लोक खूप आहेत आता ती पोरगी तिकडनं छान ते उमऱ्यापर्यंत आली येतल्लान काम शका थांब 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 मी देस अरे तू आठ बटास मग मोठा आहे तो म्हणतीन बी मोठा होता शांत बसावं ना वयोमानाने वेळ काय टायमिंग काय वय झालं ना आपलं उठी घ्या ती पूर्ण आत्मा ट्रेल येते अशी देखे त्या दल्लाकडे मन ध्यान की गण चांगला चांगला मर आहे ना रोज ना नजरेतून नजरेची भाषा बोलली नाही पण तिना डोळ्याची भाषा माले समजी गई की आहे तुम ना पाहिजे माले या भानटघरमध्ये येले बुवा तुम्हीच सांगेत पोऱ्या चांगला आहे तिने नजर माले समजे त्याला समजे नाही सका सासरा राहायचं आणि काय झालं ट्रे हातात घेतला आणि दल्ला फिरणं आणि मी झोका दि राहीन तू झोकाना तथा जावाना घात अंदरला ना पिराना घात दाड गणित आओ लागलं मी आमना महाराज असले सांगू उठा आरतील्या चला झाले समाधान तुमचे देखील पटकन त्या पोराकडे पळालो आम्ही त्या पोऱ्यानं अंगवर बी थोडी चहा सांडाई जाईल 8-9 महिन्याचं बाळ समजा आता कोणी त्या वयाचे म्हातारे असतील इथे तुम्ही असाच वागशात का आता तुम्हाला घरना लोक सांगते नियमन निवाड बाबा आहे तुम्ही यासले कधीच ना गुरु जांभले राहत होता आम्ही नाही आम्ही वासना मनीषा कामना भावना तृष्णा इच्छा यांच्याच नादी लागलोय प्रेम गल्लीत जाणारे मुळात 2 नाहीतच एकच आहे आणि बारकाईने पाहिलं तर तू तो एकही नाहीये हा तिच्या हृदयात आहे ती याच्या हृदयात आहे कोणालाही एकाला पाठवा एकटं जाताच येत नाही आपलं मत आहे की भगवान कृष्ण गोकुळातून आले आणि तिकडे गोपी एकट्या होत्या हे आपलं मत आहे राधाराणी जवळ ज्यावेळेस जाऊन पोचले उद्धवजी सांगायला लागले कि बड़े दुख की बात है राधा जी आपको छोड़कर कन्हैया चले गए आप इस विरह में विरहित हो प्रभावती नावाच्या एका गवळणीला विचारलं राधेने ये कौन है बोले ये कृष्ण के सखा है वो नहीं आए इन्हें भेज दिया और इन्हें किसने बताया कि हम यहां पर अकेली है गोपी अगोदर सांगायच्या कृष्णाबद्दल बोलू नका तिथे इथे राधा राणी एका झुल्यावर झुलतायत आम्ही सगळ्या गोपी झोका देतोय त्यांना कृपा करून कृष्णाचं नाव काढू नका पण नाही सहन होत विद्वत्ता अशी आहे बोलल्याशिवाय राहतच नाही प्रभावती आली आणि सांगायला लागली की आपको किसने कहा है जी कि इनके पास कृष्ण नहीं है और क्या कृष्ण ने बताया आपको कि मेरे पास राधा नहीं है आप आए ना द्वारिका से क्या वहां पर राधा नहीं थे और ये जो देख रहे हो बोले ये तो राधा रानी यहां पर है अरे किसने बताया आपको श्याम प्रभावती हे कलावती हे आसावरी हे शिवरंजनी हे जय जयवंती हे भैरवी सगळ्या सखी सगळ्यांना विचारायला लागल्या राधा कहाँ गई कौन पूछती है खुद राधा हे तुम्हाला ना आपल्याला वाटतं हो प्रेयसी आणि प्रेमिका वेगवेगळे आहेत लैलेच्या हातावर जर छडी द्यायचे शिक्षक तर त्याचे वळ मजनूच्या हातावर उमटायचे मजनूच्या पाठीवर जर आसूड मारला
तर लैलेच्या पाठीवर त्याचे निशाण दिसायचे. आपण कसामा बटी राहिनो ती आत्मा नाही ना. आणि तरी स्वतःला आम्ही प्रेमी म्हणतो. बेगम की शादी में अब्दुल्ला दीवाना. कथाही नाही हिशोब लागी राय ना आपला. या लेवल मा जर आपले मोजानं म्हण तर आपण सारामा बी नाही. विठ्ठल बारकाईने ज्ञानेश्वरी वाचन करतात एक महानुभाव संत, आणि त्यांच्याशी एक दिवशी चर्चा झाली. त्यांनी सहज फोन केला, म्हणे रिकामे आहेत का थोडं? म्हटलं हो. काय? म्हणे 5 मिनिटं बोलायचे. मी पहिलाच अध्याय सुरू केला आणि इथे एक ओवी आली. म्हणे महाराज, प्रथम वैसा काळी का लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसे आगळी अंगना अंगे. या ओवीचा शब्दशः अर्थ दिलेला आहे. म्हणे इथे वयात आल्यानंतर नेमकं काय घडतं की वयात आलेलं म्हणतात. बोलावं लागलं विस्तारित. मलाही खानदेशातले एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत परमेश्वर महाराज गोंडखेडकर. हो, चांगले अनुभवी, हरिवंश पुराण अगदी आत्मसात केलेले राधाराणीचे भक्त आहेत. मी त्यांना विचारलं होतं काही वर्ष अगोदर की माऊली, आपण ज्या दिवशी जन्मलो, जी तारीख असेल प्रत्येकाची, जी तारीख असेल जन्माला आलेली, त्या तारखेपासून आईच्या उदरातून आम्ही जन्म घेतला त्या क्षणापासून आमचं वय सुरू होतं. नका टायमिंग धरू, पण कमीत कमी ती तारीख, ती तिथी, तो दिवस, ते वर्ष, तिथून आमचं वय सुरू होतं. मग वयात येणं कशाला म्हणतात आणि वय झालं कशाला म्हणतात? वय झालं आणि तो तर जिवंत आहे. वय तर मेल्यावर संपतं. मग यांचं वय झालं कसं काय म्हणताय? आणि यांना वयात आले कसं काय म्हणतायत? हे तर जन्मल्यापासून यांचं वय सुरू झालं. मग ते आंतरिक आणि बाह्य स्वरूप बाबाजींनी सांगितलं, शारीरिक आणि स्वाभाविक परिवर्तन याला वयात येणं म्हणतात. मग आंतरबाह्य बदल, स्त्री असेल तर स्त्रियांप्रमाणे ही आता लहान बाळ नसून, लहान मुलगी नसून, ही आता स्त्री होते. मग होणारे बदल प्रगटे जैसी आगळी अंगना. अंगना म्हणजे बाई. जसं स्त्रियांमधले शारीरिक बदल सांगतात की ही आता स्त्री आहे, तसे पुरुषांमधले बदल सांगतात आता हा पुरुष आहे. आजपर्यंत तू बालपणात होता, बालापण हा स्केल गवायो, पण आता तू तारुण्यात आलेला आहे, वयात आलेला आहे. म्हणजे आता तुझी क्षमता आहे. आणि वय झालं म्हणजे काय? आता तुम्ही वानप्रस्थ आश्रमात गेले, आता तुम्ही थांबा. आता हे जे तुम्हाला शरीर लाभलेलं आहे ना, आणि योगायोगाने विवाहित असाल ना, दोघही जिवंत आहेत ना, मग एकाच ठिकाणी राहत असताना नातं पती पत्नीचं असेल, पण पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवणीया राहते. आता इथून पुढे वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय? अपत्यांचे लग्न झाले, अपत्यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला, आई वडिलांची गृहस्थाश्रमातली राहटी संपावी, याला म्हटलं वानप्रस्थ. आणि अगदी तैसे असावे जीवन जगण्याची सगळी राहटी ज्ञानेश्वरी शिकवते. तुकाराम गाथा शिकवतो, नाथांचा हरिपाठ शिकवतो. फक्त वारकरी संप्रदायापुरतं जर बोलायला लावत असाल, भरपूर झाले हे ग्रंथ. ज्यांना प्रेम पंथावर चालायचं असेल त्यांनी फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणींचा अभ्यास करा.
आयुष्य निघून जाईल प्रेम सुगंध चाखण्यामध्ये. भ्रमर आणि भुजंग सारखेच असतात, रास एकच आहे. भुजंग म्हणजे आजगर निस्ता लोयस, आणि भ्रमर शोधच घेत असतो कुठे. जैसे कमल कलिका झाले पणे हृदयची मकरंदा ते राखून येणे दे राया रंका पारणे आमोदाचे. चालला भ्रमर. खराच मानवी जीवनाचा सुगंध चाखायचा असेल अगोदर स्थिर व्हा. स्थिरच व्हायला तयार नाही तो. कुठेही जा तुम्ही. आता आपण काहीही करायचं नाही. वय झालं मग करायचं काय? आम्ही धर्म जागो निवृत्तीचा, निवृत्त व्हा. हरिनामी उत्साह हो. कर्म धर्म लोपले माझे फिटला संदेव. आ फिटला संदेव. बऱ्याच लोकांना भानावर यायला वेळ लागते. काही सुरुवातीलाच भानावर आलेले असतात. अगदी कमी वयामध्ये आपल्याला देव मिळवायचाच ही जिज्ञासा जगद्गुरूंमध्ये निर्माण झाली. वाटचाल त्या प्रकारे सुरू केली. क्रांती सुरू झाली. 26व्या वर्षी कवित्व, गुरुउपदेश, स्वप्नामध्ये गुरुजींचं दर्शन, साक्षात्कार. तिशी पार करत नाही तोपर्यंत देवाचं दर्शन. हे जे अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी, म्हणजे असे एखादे कवी नव्हते ते कविता संग्रह प्रकाशित केला बा. नाही, अनुभव आले अंगा, ते या जगा सांगितले. पहिल्याने देव पाहिला आणि मग म्हणायला लागले आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा है. 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 जो मी तुझ पाहे वेळोवेळा, जो मी तुझ पाहे पांडुरंग पांडुरंग. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा है. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. अनुभवजन्य बोल. आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे. ठराविक दिवस पर्यंत वासनेच्या प्रेमपंथात हा नियम चालतो. कालांतराने तो विलीन पावतो. नवीन नवीन लग्न झाल्यानंतर आता पहा, मिलिंद महाराज रात्री 1:30 वाजेपर्यंत रस्त्यावर पोरं मोबाईल पाहतात. पण लगीन उद्या संध्याकाळीला जो प्याक होस गरमा दिना सुद्धा निघत नाही. लग्न होऊन 1.5 महिना झाला, त्यान बाप सांगे अरे जरसा ऊन वारा लागू दे, पिंगट पडी जायचे ना. मग काय खेळ जायणार जरसा.
त्याचं एकच म्हणणं, आता दृष्टी पुढे ऐशी चितूर आहे. बस भ्रम निघून गेला माझा. खराच कदरदान मेहरबान. काय बनवलं असेल तुला भगवंताने, जास्त दिन टिकत नाही. थोड्या दिवसानंतर उत्साह कमी होतो. तुकाराम महाराज आपल्या मनाला हेच विचारतायत, हेच विधान, किती दिवस पांडुरंग दृष्टी पुढे राहील. मग आता पुढे नको राहू, सदा माझे डोळा. नुसतं डोळ्यात नको राहू, हृदयामध्ये ये. विठू माऊली हाची वर दे, संच रोनी राही हृदयी माझ्या. आणि या व्यतिरिक्त जर म्हणत असेल मी काही मागेल, शक्यच नाही. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. कारण तू संतांच्या संगतीमध्ये असतो ना, एवढी एकच अपेक्षा आहे. आणि एक काम करणार, आता किती दिवस डोळ्यामध्ये राहशील, किती दिवस हृदयामध्ये राहशील. मग काय झालं ते शोधायला लागले. विठ्ठल कुठे गेले, विठ्ठल कुठे गेले. विठ्ठल बाहेर नव्हते, आत पाहिले. आणि एकदम त्यांनी प्रगट केलं की काय झालं. देव ही भीती फक्त शारीरिक प्रेमामध्ये नसते की प्रियकर आमच्यापासून दुरावेल, कोणी चोरून नेईल. हो, कारण त्यांनी अगोदरच ऐकलं होतं, धरीला पंढरीचा चोर, या चोरला अन्य कोणी ना धरून घे. म्हणून आज घाई नाही करायची, इथेच थांबा. आणि कुठपर्यंत थांबणार. देवाने कृपा केली, मीच देव झालो, मीच देव झालो. आणि हीच तर प्रेमपंथाची वाटचाल झाली महाराज. पण हे सत्य केव्हा घडते हो, त्यासाठी एकच अट आहे, वेळ. बरवी वेळ, बरवी वेळ, सापडली संधी, सापडली संधी. 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 साय झाली बुद्धी, साय झाली बुद्धी, संचिताची, संचिताची, संचिताची. येणे बनते माझे, येणे बनते माझे. चालले पावोले, चालले पावोले, येणे बनते माझे, येणे बनते माझे. चालले पावोले, चालले पावोले. सगळे जिज्ञासू भामचंद्र डोंगरावर जगद्गुरू असताना तिथे येऊन पोहोचले. विचारणा केली की प्रभू, तुम्ही देव पाहायला गेले आणि देवच झाले, याच्या मागचं काय खरं रहस्य काय आम्हाला सांगा. का विचारतात. तुम्ही फक्त सिद्ध व्हा, विचारणा करायला लोक घरी येतील.